थांबा, आज रविवारी सोन्या चांदीच्या दरांनी अक्षरशः आग लावली आहे. फक्त काही दिवसांत सोन्याचा भाव पुन्हा नव्या उच्चांकावर पोहोचलाय आणि आता सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. एका तोळ्याचा दर ऐकून तुम्हीही हादरात. युद्धस्थिती, आयात शुल्कात मोठी वाढ आणि सरकारच्या नव्या निर्णयामुळे सराफा बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. 24 कॅरेट सोनं तब्बल 1,58,000च्या पार गेलंय, तर चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. आता प्रश्न एकच, पुढे सोनं आणखी महागणार का? आणि आज खरेदी करणं फायद्याचं की मोठं नुकसान? व्हिडिओमध्ये जाणून घ्या आजचे ताजे सोन्या चांदीचे दर, 22 आणि 24 कॅरेटमधला फरक आणि खरेदीपूर्वी कोणत्या गोष्टी तपासणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य बातमी, आयात शुल्कातील वाढ आणि मोदींचे आवाहन. मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की अचानक हे भाव एवढे का वाढले. तर याच्या मागे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध. या युद्धाची झळ आता थेट भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक महत्त्वाचं आवाहन केलंय. पुढील वर्षभर गरज नसेल तर सोनं खरेदी करणं टाळा, तसंच पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमीत कमी करा, असं त्यांनी म्हटलं आहे. पण एवढ्यावरच हे थांबलेलं नाही. या आवाहनानंतर केंद्र सरकारने थेट ॲक्शन मोडमध्ये येत सोन्या चांदीच्या आयात शुल्कात म्हणजेच इम्पोर्ट ड्युटीमध्ये तब्बल 6% थेट 15% मोठी वाढ केली आहे. म्हणजेच आता बाहेरून सोनं भारतात आणणं प्रचंड महाग झालंय आणि याचाच थेट फटका आज सराफा बाजाराला बसला आहे. आजचे ताजे भाव 24 कॅरेट आणि 22 कॅरेट. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. बुलियन मार्केटच्या ताज्या अपडेटनुसार आज 17 मे 2026 रोजी देशातील सोन्या चांदीचे दर काय आहेत ते स्क्रीनवर काळजीपूर्वक पहा. सोन्याचा प्रकार प्रति 10 ग्राम 1 तोळा. आजचा अंदाजित भाव रुपये. 24 कॅरेट अतिशुद्ध सोनं 1,58,820. 22 कॅरेट दागिन्यांचं सोनं 1,45,585. फक्त सोनंच नाही तर चांदीनेही आज सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आज बाजारात 1 किलो चांदीचा भाव तब्बल 2,71,250 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 4. 24 कॅरेट आणि 22 कॅरेटमधला फरक, व्हॅल्यू ॲडिशन. आता जेव्हा तुम्ही दुकानात जाल तेव्हा सराफ तुम्हाला हमखास विचारणार, काकू किंवा भाऊ, सोनं 24 कॅरेटचं पाहिजे की 22 कॅरेटचं? अनेकदा आपल्याला यातला नेमका फरक माहीत नसतो, तर तो अगदी सोप्या शब्दात समजून घ्या. 24 कॅरेट सोनं हे 99.9% पूर्णपणे शुद्ध सोनं असतं. हे खूप मऊ असतं, त्यामुळे याच्यापासून थेट दागिने बनवता येत नाहीत. हे प्रामुख्याने सोन्याची बिस्किटं किंवा नाणी वगैरे या स्वरूपात गुंतवणुकीसाठी खरेदी केलं जातं. 22 कॅरेट सोनं, दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. यामध्ये 91.6% शुद्ध सोनं असतं आणि उरलेल्या भागात तांबे किंवा चांदीसारखे धातू मिसळले जातात, जेणेकरून दागिन्यांना मजबूती मिळावी. त्यामुळे जर तुम्ही दागिने घडवणार असाल तर 22 कॅरेटचेच भाव तपासा. तर मित्रांनो, आयात शुल्कातील ही 15% वाढ पाहता येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही आता सोनं खरेदी करणार की काही काळ वाट पाहणार? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजची ही महत्त्वाची आणि ताजी अपडेट कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.